आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन आहे। दोन्ही राष्ट्रवादीकडून आज वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। पुण्याच्या बालेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार आहे, तर बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होतो। या ठिकाणी आता शरद पवार हे दाखल झालेले आहेत। आपण ही दोन दृश्य पाहतोय। बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी शरद पवार यांचा या ठिकाणी वर्धापन दिन, तर बालेवाडी क्रीडा संकुल येथे राष्ट्रवादीचा वर्धापन दिन अजित पवार यांचा मेळावा या ठिकाणी होणार आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे। 26वा वर्धापन दिन पार पडतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे। दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचा यंदा पुण्यामध्ये हा मेळावा पार पडणार आहे। खरं तर अजित पवार यांचा वर्धापन दिन जो आहे तो पुण्यातील बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहतोय तिथलीच ही सगळीच तयारी आपल्याला पाहायला मिळते। अंतिम टप्प्यात ही तयारी पाहायला मिळत आहे। जवळपास या मंचावरती पाहू शकतो 300 खुर्च्या ज्या आहेत ते या ठिकाणी प्रमुख नेत्यांसाठी आसन व्यवस्थेसाठी पाहायला मिळत आहेत। मात्र आजच्या दिवसाला 300 या खुर्च्या जर पाहिल्यात तर पक्षातील प्रमुख नेते असतील किंवा प्रमुख पदाधिकारी असतील, नेते असतील, आजी माजी नेते जे आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्णतः आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। एकीकडे विशेष लक्ष जे आहे ते आजच्या या मेळाव्याकडे आहे, कारण गुलाबी रंग याचा वापर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीत गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला आणि अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, मात्र मोठ्या संख्येने आमदार जे आहेत ते निवडून आले। मात्र यंदा देखील येऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन जे आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं केला जाणार आहे आणि आज प्रमुख नेते नेमके आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।